असणार आहे 23 नोव्हेंबर 2025 रोजी आपली टी-ई-टीची एक्झाम आहे. ओके. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचेच प्रश्न आहे. विद्यार्थ्याच्या कमेंट्सवरून आपण अवघड लेव्हलचे प्रश्न आजच्या या सेशनमध्ये कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला त्यापैकी किती प्रश्नांची उत्तरं ॲक्युरेट देता येते ती कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि सोबतच तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळत आहेत. यापूर्वी जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी मानसशास्त्र या विषयावरचेच प्रश्न दररोज त्या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. डेली बेसिसवरती आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहोत. आजचा हा सेशन यासाठी महत्त्वाचा आहे कारण प्रिव्हियस इयरला जेवढे काही पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये विचारलेले प्रश्न आहेत तेच आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि विशेष म्हणजेच मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचे आपण या ठिकाणीच आपले कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत आणि सोबतच स्पष्टीकरणामध्ये आपले जेवढे काही डाऊट आहे ते या ठिकाणी तुमचे दूर होऊन जातील. ठीक आहे. प्रश्न पहा कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले गेलेले आहे ते. ठीक आहे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. पहिला प्रश्न पहा, टी-ई-टी 2018 पेपर 1 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न जर समजून घेतलं तर आपल्याला ॲक्युरेट आन्सर देता येतो. आता हा प्रश्न थोडासा अवघड वाटत असेल परंतु आपल्याला त्याचे पण पूर्ण डाऊट क्लिअर करायचे आहेत. पहा, बड्या व्यक्तीबरोबर काढलेला फोटो, तिथे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच डॅश डॅश संरक्षण यंत्रणाचा वापर करणे होय. आता प्रश्न आपल्याला समजला नसेल काही हरकत नाही. पहा, आपल्याला पूर्ण डाऊट या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. आता या ठिकाणी बड्या व्यक्तीबरोबर काढलेला जो फोटो आहे तिथे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच त्याला म्हणतात मित्रांनो, पर्याय डी मध्ये उत्तर आहे तादात्म्य. ओके. आता आपल्याला या ठिकाणी तादात्म्य म्हणजे काय त्याची कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. पहा, तादात्म्य म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतो की यामध्ये स्वतःला मोठ्या व्यक्तीबरोबर किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेशी जोडण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच तादात्म्य संरक्षण यंत्रण होय. पहा, स्वतःला मोठ्या व्यक्तीबरोबर किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेशी जोडण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच काय आहे तर तादात्म्य संरक्षण यंत्रणाचा या ठिकाणी त्यांनी वापर केलेला आहे. आता यामध्ये व्यक्ती स्वतःचा अस्तित्वास मोठ्या किंवा उल्लेखनीय घटनेस मला जोडले आहे अशा प्रकारची तो भावना या ठिकाणी काय करतो तर निर्माण करतो. ओके. म्हणजे काय, या व्यक्तीने स्वतःचा अस्तित्वात म्हणजे अस्तित्वास मोठा आणि उल्लेखनीय घटनेशी मला जोडले आहे असं त्यांच्या प्रकारची अशा प्रकारची त्यांची काय आहे तर अशी भावना आहे. त्यालाच म्हणायचं आहे मित्रांनो तादात्म्य. ओके. आता तादात्म्य या ठिकाणी आपले याच्यावरचे पॉईंट क्लिअर झाले असतील. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. पहा, महत्त्वाचेच प्रश्न आहे आणि पेपरला आलेले विशेष करून आहे. तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. ठीक आहे. हा टी-ई-टी 2016 पेपर 2 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न पहा, नीट वाचायचा आहे. आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देता येईल. परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांना नीट शिकवले नाही, शिक्षकांनी पेपर कठोर तपासला असे म्हणतो तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणाचा वापर करतो. आता पहा, या ठिकाणी तो स्वतःला ब्लेम न देता दुसऱ्यांना ब्लेम देतो. अशा प्रकारच्या यांना संरक्षण यंत्रणा कशा प्रकारे त्यांनी वापर केलेला आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. तर आता पहा, यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, प्रक्षेपण. आता पहा, प्रक्षेपण म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर प्रक्षेपण म्हणजे विद्यार्थी अपयशाचे स्वतःच्या ऐवजी इतरांवर म्हणजे जसे की शिक्षक आणि पहारक यांवर दोष टाकतो. स्वतःच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत नाही तर इतरांवर ढकलतो. यालाच आपण काय म्हणायचं आहे, प्रक्षेपण म्हणजेच प्रोजेक्शन. या संरक्षण यंत्रणेचा हा काय आहे तर हा उदाहरण आहे. आता पहा, स्वतःचं अपयश स्वतः मान्य न करता इतरांवर ढकलणे म्हणजेच त्याला प्रक्षेपण म्हणायचं आहे, प्रोजेक्शन म्हणायचं. आता तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. प्रोजेक्शन म्हणजे काय, प्रक्षेपण म्हणजे काय. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 पहा. प्रश्न 3 असा दिलेला आहे, एखादी विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणात कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो. आता या ठिकाणी पहा, टी-ई-टी 2017 पेपर 2 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर या ठिकाणी पर्याय डी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, विस्थापन. आता मित्रांनो, यापूर्वीचा प्रश्न याच्याच लेवलचा किंवा याच्याच सारखाच वाटतो आपल्याला. त्याचं उत्तर प्रक्षेपण होतं. पण याच्यामध्ये काय डिफरन्स आहे पहा. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही म्हणजे त्याला थोडं कमी अपयश आलं. बरोबर आहे. थोडंसं या ठिकाणी तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळून स्वतःच्या
अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. याच्यामध्ये काय करतो तर तो भरपाई करतो. ओके. आता एखाद्या क्षेत्रात त्याला जर अपयश थोडंसं जास्त अपयश आलं किंवा कमी यश मिळालं, तर तो काय करतो दुसऱ्या क्षेत्रामध्ये अ, नेत्रदीपक यश मिळवून त्या आलेल्या अपयशाची काय करतो तर भरपाई करतो. तर या उदाहरणाला या संरक्षण यंत्रणा हा जो संरक्षण यंत्रणा कोणता वापर केलेला आहे तर त्यांनी प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला आहे. आणि प्रक्षेपणामध्ये आपण आताच पाहिलं काय होतं तर प्रक्षेपणामध्ये एक स्वतःच्या अपयशाचा दोष हे दुसऱ्यांवर ढकलणं म्हणजेच प्रक्षेपण म्हणायचं आहे. ओके. आता विस्थापनामध्ये याची स्पष्टीकरणात आपण डाऊट क्लिअर करायचं पहा. आता विस्थापन म्हणजे काय तर आपल्याला ज्या क्षेत्रात यश मिळवता आले नाही तिथे मिळणाऱ्या अपयशाची पोकळी दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून भरून काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विस्थापन संरक्षण यंत्रणा होय. ओके. एखाद्या क्षेत्रात जर यश मिळवता आले नाही किंवा यश मिळालं नाही तर ते अपयशाचं जो काही हे आहे कारण आहे किंवा पोकळी आहे ती दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून भरून काढण्याचा प्रयत्न म्हणजे काय तर विस्थापन. ओके. पॉईंट क्लिअर झाले असतील. आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 पहा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. टी पेपर 2018 पेपर 1 मधील हा प्रश्न आहे. पहा काय दिलेला आहे. एखादा कारकूनवर साहेब रागावले तर कारकून साहेबावर राग न काढता तो घरी आल्यावर बायकोवर रागावतो. अशा वेळी कोणत्या प्रकारची संरक्षण यंत्रणा वापरली जाते? आता पहा. आता या ठिकाणी जो साहेब आहे तो कारकूनवर रागावत आहे. मग तो राग कारकून साहेबांवर न काढता तो जो कारकून व्यक्ती आहे एक, ते साहेब त्या व्यक्तीवर रागावले. मग तो राग साहेबावर न काढता घरी आल्यावर त्याच्या बायकोवर राग काढतो. मग या अशा वेळी त्यांनी कोणत्या प्रकारची संरक्षण यंत्रणा ही वापरली गेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय सी विस्थापन. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पॉइंट क्लिअर करता येईल पहा. विस्थापन म्हणजे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. तर या उदाहरणावरून पहा विस्थापन हे का झाले ते आपल्याला लक्षात येईल. तर विस्थापन म्हणजे एखाद्या व्यक्तीवर राग, निराशा इत्यादी भावना थेट व्यक्त न करू शकल्याने ती भावना दुसऱ्यावर सुरक्षित व्यक्ती किंवा वस्तूवर व्यक्त करणे म्हणजेच विस्थापन होय. ओके. आता उदाहरणार्थ जर बघितलं तर शिक्षकाने रागावल्यावर विद्यार्थी घरच्या लोकांवर राग काढतो. हे झालं विस्थापनाचं एक उदाहरण. ओके. आता या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा काय दिलेला आहे. जीवनात आपण मागे पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजातून पुढे जाऊ देत नाही. सारखे पाय खेचतात असे सांगतात तेव्हा ही डॅश डॅश प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. टी 2020 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. जीवनामध्ये आपण मागे पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती काय सांगतात तर आमच्या समाजातून पुढे जाऊ देत नाहीत, सारखे पाय खेचतात. अशा वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची संरक्षण यंत्रणा वापर केलेली आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी विकृत भगदा. आता या ठिकाणी आपल्याला पॉईंट क्लिअर करायचा आहे. विकृत भगदा म्हणजे काय? तर आता पहा विकृत भद्दा म्हणजे वास्तव्यापासून दूर जाणे किंवा स्वतःच्या अपयशाची बाह्य कारणे जबाबदार ठेवणे. व्यक्ती स्वतःच्या कमतरतेचा स्वीकार न करता इतरांवर दोष टाकतो. म्हणून हा प्रकार विकृत म्हणजे याला काय म्हणायचं रॅशनलायझेशन या संरक्षण यंत्रणेचा हे काय आहे तर एक प्रकार आहे. ओके लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 हे प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करतात मित्रांनो. ठीक आहे. आपल्याला प्रक्षेपण आहे का? त्याच्यानंतर विस्थापन आहे का? आता हे नवीन एक ऑप्शन आलं. त्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडंसं फरक असतोच. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 6 पहा. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजेच कोणती संरक्षण यंत्रणा वापरलेली आहे? 2020 पेपर 1 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो प्रक्षेपण. बघा. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी स्वतःचा दोष जी स्वतःची चूक आहे ती मान्य न करता इतरांवर ती चूक ढकलून देणं की या ठिकाणी प्रक्षेपणाचं हे उदाहरण तयार होते. बरोबर की नाही? आता आपण स्पष्टीकरणामध्ये पॉईंट क्लिअर करूया. पहा प्रक्षेपणाबद्दल आपण व्याख्या पाहिलेली आहे. मग प्रक्षेपण म्हणजे स्वतःची कमतरता किंवा अपयशाची जबाबदारी हे काय केलं त्यांनी इतरांवर ढकललंय. विद्यार्थी स्वतःच्या अभ्यासाऐवजी प्रश्नपत्रिकेला या वाक्यामध्ये काय देतो तर दोष देतो ते. बरोबर आहे. विद्यार्थी काय स्वतःच्या अभ्यासाऐवजी काय दिलं त्यांनी प्रश्नपत्रिकेला दोष दिलं. ज्यामुळे ही काय झाली प्रक्षेपण ही संरक्षण यंत्रणा या ठिकाणी या यंत्रणेचा हा उदाहरण आहे. कशाचं? प्रक्षेपणाचं हा उदाहरण असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो
तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच हे अशा पद्धतीने बेल आयकॉनवरती पण क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची काय मिळून जाईल, नोटिफिकेशन मिळून जाईल. सर्वात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. ओके, आपला व्हिडिओ अपलोड झाला की सेकंदामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येते मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सोबतच सबस्क्राईब या बटनला पण क्लिक करा. आणि तुम्ही बघत असाल जवळपास 15 ते 20 व्हिडिओज आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे आणि टोटल परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ते व्हिडिओ पण तुम्हाला बघायचे आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण काही थेरॉटिकल पण घेतलेलं आहे मित्रांनो, जसे की कल आणि आवड. ठीक आहे, त्यालाच अभिरुची म्हणतो आपण. हा टॉपिक आपण एका सेशनमध्ये पूर्ण क्लिअर करून टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पेपरला आलेले प्रश्नसुद्धा घेतलेले आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यावरती 2 ते 3 प्रश्न परीक्षेला विचारले जातात. ओके, कल आणि आवड. त्याच्यानंतर दुसरा थेरॉटिकल जो आपण सेशन घेतलेला आहे तो आहे मित्रांनो व्यक्तिमत्व. पर्सनॅलिटीवरती पण 2 ते 3 प्रश्न विचारतात. ओके, तर प्रश्न पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व हे शिक्षकांचा कसा असायला पाहिजे. ओके, व्यक्तिमत्वाची व्याख्या हे पूर्ण आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. आणि सोबतच डेली बेसिसवरती आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहोत. तुम्ही बघत असाल. ओके, आणि मित्रांनो विशेष म्हणजे काय तर व्हिडिओजला व्ह्यूज खूप येत आहे. ओके, खूप म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की खूपच जास्त येत आहे. ठीक येत आहे, पण त्याच्यामध्ये सबस्क्राईबचा रेशो हा खूप कमी आहे. ओके, सबस्क्राईबचा रेशो खूप कमी आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, डेली बेसिसवरती आपल्याला या ठिकाणी व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, 23 नोव्हेंबरपर्यंत आपण या ठिकाणी TETसाठीचा जो महत्त्वाची प्रश्न आहे सोबतच थेरॉटिकल ते पण आपण या ठिकाणी फ्रीमध्ये देत आहोत. ठीक आहे, यामध्ये कुठलाही तुम्हाला चार्ज देण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला जॉइन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम ग्रुप जॉइन करू शकता. ठीक आहे, तर आपण आपल्या सेशनकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 पहा. TET 2016 पेपर 2 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे पहा, व्यक्तीमध्ये आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे हिपोक्रेटसने व्यक्तिमत्वाचे खालीलपैकी कोणते वर्गीकरण दिलेले आहे. पहा, अतिशय महत्त्वाचं आहे. प्रश्नामध्येच आपले डाऊट क्लिअर होतात आणि त्याच्यामध्येच आपल्याला 2-3 पॉईंट पण मिळतात मित्रांनो. ते कोणते आहे पहा. आता व्यक्तिमत्वामध्ये आढळणाऱ्या जे गुणवैशिष्ट्यांचा आधार आहे हे हिपोक्रेटस हे कोण आहे? एक शास्त्रज्ञ आहे. मग त्यांनी कशावरती हे केलेलं आहे? ठीक आहे, तर त्यांनी व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचे वर्गीकरण मांडलेले आहे. ठीक आहे, मग ते कोणते वर्गीकरण त्यांनी मांडले तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. सुस्त, शीघ्रकोपी आणि उत्साही व विष्णू. आता या ठिकाणी यांची तिन्ही जी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे वर्गीकरण, या तिन्ही वर्गीकरणाचं आपण स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करणार आहोत. पहा आता. आता हिपोक्रेटस म्हणजे काय? पहा, स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. या ग्रीक वैज्ञाने शरीरातील द्रव्य पदार्थाच्या आधारे व्यक्तिमत्वाचे 4 प्रकार सांगितले. आता पहा, हिपोक्रेटस हे ग्रीक वैद्य आहे, वैज्ञानिक आहे. ठीक आहे, यांनी किती प्रकार सांगितलेले व्यक्तिमत्वाचे? 4 प्रकार सांगितलेले आहे. ओके, ते कोणते? सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही, विष्ण हे अशा प्रकारे त्यांनी शारीरिक रसायनावर आधारित असे 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. पहा काय दिलेला आहे. TET 2016 पेपर 2 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकविले नाही, पेपर कडक तपासले असे सांगतो तेव्हा खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो? हा प्रश्न रिपीट झालेला आहे, परंतु सेम प्रश्न 2016ला आलेला आहे आणि त्यापूर्वी पण तो विचारलेला दुसऱ्या DETमध्ये आलेला पेपर आहे. ओके, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे. पर्याय बी मध्ये प्रक्षेपणात आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, स्पष्टीकरणामध्ये पण आपण या ठिकाणी रिव्हिजन म्हणून घेऊन टाकू. पहा, स्वतःच्या अपयशाचे कारण इतरांमध्ये शोधणे हे प्रक्षेपण आहे. विद्यार्थी स्वतःच्या दुर्लक्षाऐवजी शिक्षकांवर दोष ठेवतो, म्हणून ही प्रक्षेपण यंत्रणा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 9. पहा काय दिलेला आहे. तर खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य गट कोणता आहे? TET 2017 पेपर 2 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. पहा, खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य क्रम म्हणजे व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा आपल्याला या ठिकाणी घटक विचारलेला आहे, गट विचारलेला आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल? मग पर्याय सी, कुटुंब, शेजारी आणि संस्कृती. आता हे जे गट आहे हे कशासाठी आहे? ठीक आहे, आता हीच गट का आहे? तर आपल्याला स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करायचे. तर पहा, आता व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे मनोसामाजिक घटक म्हणजे सामाजिक वातावरणाशी संबंधित घटक, उदाहरणार्थ कुटुंब, शेजारी, संस्कृती, समाज, मित्रपरिवार इत्यादी हे
घटक व्यक्तीच्या वर्तन मूल्य आणि सवयीवर थेट परिणाम करतात. ओके, हे जे 3 घटक आहे, हे व्यक्तीच्या वर्तन, मूल्य आणि सवयींवर काय करतात, तर थेट परिणाम करतात. ठीक आहे. आता इतर पर्याय जर तुम्ही चेक करून पाहिलं मित्रांनो, तर हे तेवढे जे आहे समजा इफेक्टिव्ह या प्रश्नासाठीचं, तो पर्याय वाटत आपल्याला नाही. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीच असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न 10वा पाहायचा आपल्याला. पहा काय दिलेलं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही, तर तो एखाद्या खेळाच्या नेतृत्वाने यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो? टी-ई-टी 2017 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. हा प्रश्न पण रिपीट झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं असेल. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असेल, पर्याय बी प्रतिपूरक. ठीक आहे. आता तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये आणि या ऑप्शनमध्ये वेगळा काहीतरी दिसतो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काहीच फरक नाही. ते मला वाटते प्रक्षेपण किंवा विस्थापन या दोन्हीपैकी एक ऑप्शन होता. बरोबर आहे. मग हे त्याचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो. ठीक आहे. काय आहे त्याचा समानार्थी शब्द आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रतिपूरकच असणार आहे. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये चेक करू शकता. त्याचा आन्सर तुम्हाला प्रतिपूरकच पाहायला मिळतो. आता पहा स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी आपले डाऊट क्लिअर करू. आता प्रतिपूरक त्या ऑप्शनमध्ये नसणार. ठीक आहे. तर या ऑप्शनमध्ये आहे, म्हणून या ठिकाणी पहिला प्रेफरन्स प्रतिपूरकलाच द्यायचा आहे. तर या ठिकाणी पहा प्रतिपूरक म्हणजे एखाद्या क्षेत्रात झालेल्या अपयशाची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करण्याची जी प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासात अपयश आले, तर तो खेळात किंवा इतर कृतीत उत्कृष्ट कामगिरी करून आत्मसंतोष मिळवतो. त्यामुळे ही प्रतिपूरक संरक्षण यंत्रणा आहे. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये थोडीशी मायक्रो चेंजेस असतात, त्यामुळे पण प्रश्नाचं उत्तर चेंज होऊन जातो. ओके, त्याच्यासाठी केअरफुली प्रश्नाचं उत्तर आणि या ठिकाणी सराव करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. आता याच्यानंतर 12 नंबरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. पहा प्रश्न असा आहे की व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेचा गतिशील संघटना डॅश डॅश असे म्हणतात. आता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी व्यक्तिमत्व. ठीक आहे. काय या प्रश्नाचं उत्तर? पर्याय सी व्यक्तिमत्व. आता या ठिकाणी आपल्याला याची व्याख्या वरून पॉईंट क्लिअर करायचे आहे. पहा आता व्यक्तिमत्व म्हणजे काय? आपण व्यक्तिमत्व या टॉपिकवरती पूर्ण एक सेशन घेतलेलं आहे. ओके, एका व्हिडिओमध्ये व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी हे आपण ऑलरेडी शिकून पूर्ण केलेलं आहे. व्यक्तिमत्व म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचे वैशिष्ट्य, हे सगळं आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रांनो. आणि प्रिव्हियस इयरला आलेले प्रश्न पण आपण त्या ठिकाणी घेतले आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून बघायला पाहिजे. ठीक आहे. व्यक्तिमत्वावरती 2 ते 3 प्रश्न परीक्षेला येतात. ह्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या आपल्या क्लासेसमध्ये व्हिडिओ या फोल्डरमध्ये जाऊन मिळून जाईल. त्याची जी लिंक आहे किंवा तो जो व्हिडिओ आहे ते. ठीक आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे व्यक्तीच्या मनोशारीरिक म्हणजे मानसिक व शारीरिक घटकांचा एकत्रित गतिशील संघटना ते व्यक्तीच्या वर्तन, विचारात, भावना आणि सामाजिक समायोजनात दिसून येते. म्हणून व्यक्तिमत्व हे व्यक्तीच्या परिस्थिती जुळून घेण्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप आहे. ठीक आहे. आता व्यक्तिमत्व म्हणजे काय हे आपल्याला यावरून लक्षात आलं असेल. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13वा. पहा काय दिलेला आहे. शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सुडेलदेही, कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार आहे. तर हे कोणी मांडले या ठिकाणी आपल्याला प्रश्न केलेला आहे. 2020 पेपर 2 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? पर्याय सी विलियम शेल्डन. ठीक आहे. आता हे या ठिकाणी आपल्याला 3 जे व्यक्तिमत्वाचे प्रकार दिलेले आहे ते एक एक आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. आता पहा विलियम शेल्डन यांनी शरीर रचनेवर आधारित व्यक्तिमत्वाचे 3 प्रकार दिले. ठीक आहे. प्रकाराची संख्या पण विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. संख्यावरती पण प्रश्न येऊ शकतात. मग विलियम शेल्डन यांनी व्यक्तिमत्वाचे किती प्रकार दिले? 3 प्रकार दिले. कोणकोणते? पहिला स्थूलदेही, दुसरा सुडेलदेह, तिसरा कृशदेह. आता या ठिकाणी आपल्याला स्थूलदेही म्हणजे काय? आनंदी, समाजशील, भावनिक हे व्यक्तिमत्व ज्यांच्यामध्ये असेल त्यांना स्थूलदेही असे म्हणायचं आहे. ठीक आहे. आता साहसी, आत्मविश्वासी, ऊर्जावान हे जर व्यक्तिमत्व दिसत असेल एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये, हे अशा प्रकारचे जर तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसत असेल असं प्रकारचं, तर त्याला सुडीलदेह म्हणायचं आहे. त्याच्यानंतर लाजरा, संवेदनशील, अंतर्मुख अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींना कृशदेही असं म्हणायचं आहे. ओके. आता हे एवढे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही सांगू शकत नाही मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे दिलेल्या प्रकारची मांडणी विलियम शेल्डन यांनी केली आहे. ठीक आहे. पेपर सोपा येईल म्हणून गॅरंटी नाही. ठीक आहे. कारण यावेळेस प्रत्येक वेळेसपेक्षा 3 पटीने जास्त फॉर्म आलेले आहे. ठीक आहे. त्यासाठी
अभ्यास करणं, सराव करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण दररोज व्हिडिओज घेत आहोत मित्रांनो, ठीक आहे. एक व्हिडिओ सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये आपले पॉईंट क्लिअर होतात आणि मिक्स स्वरूपाचे प्रश्न आहे. प्रत्येक टॉपिकवरचे आपण प्रश्न या ठिकाणी मिक्स करत आहोत. ओके. त्याची संकल्पना आपल्याला स्पष्टीकरणा थ्रू क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, प्रश्न 14वा, अनुभवांचे पुनश्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? TET 2020 पेपर 2 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आता अनुभवाचे पुनश्चरण या बाबतीत कोणते विधान योग्य आहे असा प्रश्न केलेला आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स शोधायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळते. ओके. आता हे अनुभव आलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सारखा अनुभव असणार का? नाही, कमी जास्त असू शकते. ओके. मग या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये पॉईंट क्लिअर करायचा आहे. पहा, अनुभवांचे पुनश्चरण म्हणजे व्यक्तीला पूर्वीचे अनुभव पुन्हा आठवणे, त्यावर विचार करणे, ही प्रवृत्ती सर्व व्यक्तींमध्ये काही प्रमाणात असते. कारण अनुभव हे स्मृतीत साठवले जातात आणि गरजेनुसार ते पुन्हा जागृत होतात. पहा किती महत्त्वाचे पॉईंट आहे ह्याच्यामध्ये. आता हे जे अनुभव आहे, आपला जो अनुभव आहे, हे आपल्या स्मृतीमध्ये साठवतात. ठीक आहे. आणि ते आपल्याला जेव्हा त्याची गरज पडेल तेव्हा ते काय होतात, ते जागृत होतात. ओके. एखादी आयडिया आपल्या डोक्यामध्ये असेल, ती आयडिया कधी कामी पडेल ते नाही सांगू शकत. ओके. मग ती कधी जागृत होईल त्याचं काही आपल्याला सांगता येणार नाही. ठीक आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी अनुभव, जेवढा अनुभव असेल तेवढाच चांगला आहे आपल्यासाठी. बरोबर की नाही? आता पहा, व्यक्तीला पूर्वीचे अनुभव पुन्हा आठवले, त्यांच्यावर विचार करणे, ही प्रवृत्ती सर्व व्यक्तींमध्ये काही प्रमाणात असते. ओके. सर्वांमध्ये सारख्या प्रमाणात असते का? तर नाही. ठीक आहे. पॉईंट क्लिअर झाले असतील तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15वा. पहा काय दिलेला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना, वर्तनविशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कुशलता आणि कलाविशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? TET 2016 पुनर्परीक्षा पेपर 1 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. मित्रांनो, या प्रश्नामध्येच आपल्याला व्यक्तिमत्व म्हणजे काय हे याची व्याख्या दिलेली आहे. पहा, व्यक्तिमत्व म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. पहा, शरीररचना, वर्तनविशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कुशलता आणि कलाविशेष यांचा वैशिष्ट्यपूर्ण गुंफण म्हणजे काय, हे एकमेकात काय असतात, तर एकमेकाच्या आधारावर असतात. ठीक आहे. यांचा एकमेकांवर परिणाम पडतो. यालाच म्हणायचं आहे व्यक्तिमत्व. तर ही व्याख्या कोणी दिली असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय ए, नॉर्मन येल्मन. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया, महत्त्वाची पॉईंट असणार आहे. नॉर्मन येल्मन यांनी व्यक्तिमत्वाची व्याख्या केली. कोणी केली? नॉर्मन येल्मन. ठीक आहे. व्यक्तिमत्वाची त्यांनी व्याख्या दिली. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या शरीररचना, त्यांचं वर्तन, व्यक्तीची अभिरुची म्हणजे आवड आणि कल, आपण यालाच म्हणणार अभिरुची, व्यक्तीची अभिवृत्ती, त्याच्या अंगी असलेली कुशलता, कलात्मकता या गुणांची वैशिष्ट्यपूर्ण एकत्रित गुंफण ही या व्यक्तिमत्वाच्या सर्व अंगाचा एक समावेशन करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16वा. पहा, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीचे जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व हे, अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी दिली? हा सेम प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये थोडंसं बदल काय आहे पहा. व्यक्तीच्या जैविक देणगीपासून, आता या ठिकाणी जैविक देणगीपासून आलं. व्यक्तीचे जीवन जगेपर्यंत केलेली जी वाटचाल आहे, त्या वाटचालीलाच व्यक्तिमत्व असे म्हटलेलं आहे. तर कोणत्या शास्त्रज्ञाने म्हटले? कोणत्या मानसशास्त्रज्ञाने म्हटले? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी, JB वॉटसन. ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रश्नामध्ये थोडीशी चेंजेस असतात, त्याच्यामुळे प्रश्नाचं उत्तर बदलून जातं मित्रांनो. ठीक आहे. आता या ठिकाणी JB वॉटसन हे व्यवहारवादी मानसशास्त्राचे म्हणजे बिहेवियरिझम यांचा जनक आहे. आता बघा, JB वॉटसन हे जे आहे, हे व्यवहारवादी मानसशास्त्राचे जनक आहे. त्यांच्या मते व्यक्तिमत्व हे व्यक्तीच्या जैविक गुणांपासून वर्तनशील शिकलेल्या अनुभवापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आहे. त्यांनी पहा या ठिकाणी अशा पद्धतीची व्याख्या दिली की व्यक्तिमत्व हे व्यक्तीच्या जैविक गुणांपासून ते वर्तनातील शिकलेल्या अनुभवापर्यंत संपूर्ण प्रक्रिया आहे. पहा, याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर JB वॉटसन आलं. म्हणजेच व्यक्तीच्या जन्मजात व पर्यावरणजन्य घटकांमुळे विकसित होणारी तिची संपूर्ण जीवन प्रक्रिया म्हणजेच काय आहे, तर व्यक्तिमत्व आहे. ओके. प्रश्नामध्ये थोडेसे बदल असतात, त्याच्यामुळे त्याचा आन्सर बदलला आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 17वा पहा. वर्गात विद्यार्थ्यांसोबत प्रभावी सुसंवाद, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कशामुळे साधता येतो? आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय बी पहा. दोन्ही बाजूनी सक्रिय श्रोता असणे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व खुली चर्चा करण्याची संधी देणे
याच्यामुळे काय होते तर वर्गात विद्यार्थ्यांना प्रभावी सुसंवाद साधता येतो किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करता येतो. तर ते कशामुळे तर दोन्ही बाजूनी कम्युनिकेशन पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सक्रिय श्रोता पाहिजे, ॲक्टिव्ह लिसनिंग पाहिजे. ठीक आहे. ॲक्टिव्ह लिसनिंग आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, एन्करेजमेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे. सोबतच ओपन डिस्कशन जर राहिलं तर ह्याच्यामुळे काय होतं तर त्यांचा प्रभावी सुसंवाद म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन याच्यामुळे साधता येतो. ओके. स्पष्टीकरणामध्ये पहा, सुसंवाद साधण्यासाठी खुली चर्चा म्हणजे ओपन डिस्कशन आणि परस्पर संवाद इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन असणे आवश्यक आहे. ज्यामुळे काय होते शिक्षक हा जो आहे सक्रिय श्रोत्याची आणि ॲक्टिव्ह लिसनरची भूमिका याच्यामध्ये त्यांना घ्यावा लागतो किंवा घेता येतो. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18 पहा काय दिलेला आहे. शिक्षणात आनंदी आणि भयमुक्त वातावरणाचे महत्त्व काय असते? आता पहा, हा अतिशय महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. शिक्षणामध्ये आनंदी आणि भयमुक्त वातावरणाचे महत्त्व काय आहे? पहा, जॉयफुल अँड फिअर फ्री. का महत्त्वाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए मध्ये, विद्यार्थ्यांमध्ये नवीन शिकण्याची इच्छा, उत्साह आणि अंतर्गत प्रेरणा हे वाढवणे. आता याच्यामध्ये काय होते तर पहा, शिक्षणामध्ये जर आनंदी आणि भयमुक्त वातावरण जर ठेवलं तर विद्यार्थ्यांमध्ये नवीन शिकण्याची काय होते तर इच्छा वाढते. ओके. म्हणजेच डिझायर टू लर्न, या ठिकाणी त्यांचा उत्साह निर्माण होतो. जे त्यांना शिकायचं आहे त्याच्यामध्ये त्यांना नवीन शिकण्याची इच्छा आणि त्याच्यामध्ये उत्साहाची वाढ होते. आणि सोबतच अंतर्गत प्रेरणा या ठिकाणी त्यांची वाढ होते. अंतर्गत प्रेरणा म्हणजे इंट्रिन्सिक मोटिव्हेशन यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा पार्ट आहे किंवा मुद्दा आहे, की आनंदी आणि भयमुक्त वातावरण जर ठेवलं तर याच्यामध्ये त्यांचा इंट्रिन्सिक मोटिव्हेशन काय होते तर त्याची प्रोग्रेसमध्ये राहते. ओके. त्याची वाढ होते. ठीक आहे. अशा पद्धतीने पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. स्पष्टीकरणामध्ये बघूया, की आनंदी वातावरणामुळे तणाव म्हणजे स्ट्रेस कमी होतो. आता आनंदी वातावरण जर राहिला तर त्या मुलांमधील जो स्ट्रेस आहे, तणाव आहे तो कमी होतो. ज्यामुळे विद्यार्थ्याचे मन शिकण्यासाठी ग्रहणशील म्हणजे शिकण्यासाठी रिसेप्टिव्ह होते आणि त्याची अंतर्गत प्रेरणा वाढ होते. म्हणजे अंतर्गत इंट्रिन्सिक मोटिव्हेशनमध्ये काय होते त्याची वाढ होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19 पहा. शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद इंटरॅक्शन कशा प्रकारचा असावा ज्यामुळे शिक्षण प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण आणि सहभागी होईल? या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय बी, इंटरॅक्टिव्ह म्हणजे संवादात्मक, सहानुभूतीपूर्वक आणि विद्यार्थ्याचे मत विचारात घेणारा. ठीक आहे. शिक्षकाचा जो विद्यार्थ्यांशी असलेला संवाद आहे तो कशा प्रकारचा असायला पाहिजे तर संवादात्मक, इंटरॅक्टिव्ह असायला पाहिजे, सहानुभूतीपूर्वक असायला पाहिजे आणि विद्यार्थ्याचे मत हे विचारात घेणारा अशा टाईपचा शिक्षक विद्यार्थ्यांसाठी अधिक अर्थपूर्ण किंवा शिक्षण प्रक्रियेमध्ये अधिक महत्त्वपूर्ण कार्य असणार आहे. ठीक आहे. चला स्पष्टीकरणामध्ये बघूया. संवादात्मक म्हणजे इंटरॅक्टिव्ह संवादामुळे विद्यार्थी प्रश्न विचारण्यास मोकळे होतात, त्यांच्या शंका दूर होतात आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये ते सक्रियपणे सामील होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20 पहा. महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलाचे आत्मसन्मान म्हणजे मुलाच्या मूल्याची आणि योग्यतेची जाणीव वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करायला आवश्यक आहे? म्हणजे काय करायला पाहिजे असं म्हणू शकतो आपण. मुलांमध्ये जे आत्मसन्मान आहे ते म्हणजेच त्याची मूल्याची जी योग्यता आहे त्याची जाणीव वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. ज्यांची चांगली कामगिरी आणि प्रयत्न ओळखणे म्हणजे म्हणजे त्यांची जी चांगली कामगिरी आहे आणि त्यांनी जो केलेला प्रयत्न आहे ते ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन, एन्करेजमेंट देणे. त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये बघूया. पहा, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या यशाची आणि प्रयत्नांची प्रशंसा केल्याने त्यांच्यातील आत्मसन्मान वाढतो आणि ते अधिक आत्मविश्वासाने कार्य करण्यास प्रवृत्त होतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न 21 पहा. काय दिलेला आहे, की एका वर्गात विविध क्षमताने डायव्हर्स ॲबिलिटी परिपूर्ण विद्यार्थी असल्यास शिक्षकाची भूमिका कशी असावी यालाच समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणतात. आता पहा, इन्क्लुसिव्ह एज्युकेशनची व्याख्या आपल्याला प्रश्नामध्येच दिलेली आहे. एका वर्गात विद्यार्थी विविध क्षमतांनी परिपूर्ण विद्यार्थी असल्यास म्हणजे डायव्हर्स ॲबिलिटीवाले जे विद्यार्थी आहे त्याच्याविषयी त्याच्या संबंधित शिक्षकाची भूमिका कशी असायला पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. पहा, प्रत्येक विद्यार्थ्यांचे वैयक्तिक फरक म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस समजून अंडरस्टँड करून त्यानुसार अध्यापन जुळून अडॅप्ट देण्यास मदत करणे किंवा डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन घेण्यास मदत करणे हे या ठिकाणी समावेशक शिक्षकामध्ये स्पष्टीकरणामध्ये पहा. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशक शिक्षण
या तत्वानुसार शिक्षकाने भेदभावित अध्यापन म्हणजे डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन पद्धत वापरून प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार आणि वैयक्तिक फरकानुसार त्याला मदत करणे आवश्यक आहे. जशी की बुद्धिमत्ता, शिकण्याची जी गती आहे, सामाजिक पार्श्वभूमी आहे, हे महत्त्वाचं आहे इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे ॲक्युरेट उत्तरं तुम्हाला देता आली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्यायचं आहे मित्रांनो. आणि अशाच पद्धतीचे डेली बेसिसवरती आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. ओके. स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी क्लास घेत आहोत मित्रांनो आणि डेली बेसिसवरती आहे. ठीक आहे. आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे. आणि सोबतच याची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीचे व्हिडिओज दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सोबतच बेल आयकॉनला प्रेस पण करायचं आहे. ठीक आहे. आणि पूर्ण फ्री कंटेंट मिळणार आहे मित्रांनो. कुठल्याही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजेच जेव्हा व्हिडिओ आपण अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल यासाठी. ठीक आहे. ठीक आहे. चला पुढच्या या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपण घेऊन येऊया. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरच आपण घेत आहोत. ठीक आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.